केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मालेगावच्या दौऱ्यावर येत आहेत आणि पुढच्या काही वेळामध्ये मालेगावमध्ये त्यांचं आगमन होईल। मालेगावच्या अजंग गावामध्ये ते सहकार परिषदेला उपस्थिती लावणार आहेत। मात्र त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मालेगावमध्ये या ठिकाणी छगन भुजबळ आणि अमित शहा यांच्या स्वागताचे बॅनर या रस्त्यांवर लागलेले आपल्याला पाहायला मिळतात। विशेष म्हणजे हे जे अमित शहा आणि छगन भुजबळ यांच्या स्वागताचे बॅनर या ठिकाणी मालेगावच्या रस्त्यांवर लागलेले आहेत आणि या बॅनर्सवर फक्त अमित शहांचा फोटो एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ यांचा फोटो आहे, खाली समीर भुजबळ यांचा देखील फोटो आहे आणि यूथ फाउंडेशनच्या वतीने हे अमित शहा आणि भुजबळ यांच्या स्वागताचे बॅनर जे आहे ते अशा पद्धतीने मालेगावातल्या रस्त्यांवर सध्या लागलेले आपल्याला पाहायला मिळतात। अगदी दुसऱ्या बाजूला देखील आपण पाहिलं तर हे जे बॅनर्स आहेत यामध्ये देखील अमित शहा आणि छगन भुजबळ यांचे फोटो आहे, त्यांच्या स्वागताचा उल्लेख या बॅनर्सवर करण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ जे आहे ते मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज आहेत। सातत्याने त्यांनी आपली नाराजी देखील बोलून दाखवलेली होती। मात्र पक्ष नेतृत्वाकडून छगन भुजबळ यांच्या नाराजीची म्हणावी तशी दखल घेतली गेलेली नाही आहे। अगदी नाराज छगन भुजबळ जे आहे ते राष्ट्रवादीच्या शिर्डीतल्या अधिवेशनाला देखील काही काळ थांबले आणि तिथून ते मुंबईला परतलेले होते आणि आज अमित शहा या ठिकाणी मालेगावात येत आहेत। एकाच व्यासपीठावर छगन भुजबळ आणि अमित शहा आज असणार आहे। गेल्या काही दिवसांपासून भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याच्या देखील चर्चांना उधाण आलेलं होतं आणि आज अमित शहा यांच्या दौऱ्याच्या प्रसंगी अमित शहा आणि छगन भुजबळ यांच्या स्वागताचे जे बॅनर मालेगावात लावण्यात आलेले आहे या बॅनरमुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळामध्ये भुजबळांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना उधाण आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, मालेगाव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।